नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे तर ती नोकरी प्राप्तीसाठी म्हणजेच प्रमोशनसाठी. ही सेवा बऱ्याच वेळेस मला महिलांनी विचारलं, बऱ्याच ताईंनी विचारलं का ताई प्रमोशनसाठी सेवा द्या. त्याच्यामुळेच मी ही सेवा घेऊन आलेली आहे. आता नोकरी आपण सर्वच करतो, खूप वर्षापासून करतो. कोणी कोणी नवीन असतं, कोणाकोणाला लगेचच प्रमोशन पाहिजे असतं, कारण की त्यांचं एज्युकेशन पण त्याच लेवलचं असतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपलं एज्युकेशन बेस्ट आहे तर आपल्याला पोस्ट पण तशीच पाहिजे. पण म्हणजे थोडी आपण जेव्हा नोकरीला सुरुवात करतो ना तर तेव्हा अपडाऊन चालूच असतं, त्याच्यामुळे थोडंसं समजून सुद्धा घेतलं पाहिजे. पण प्रमोशन सुद्धा साहजिकच आहे. जर आपलं एज्युकेशन बेस्ट असेल तर आपल्याला साहजिक आहे, स्वप्न असतंच मोठी पोस्ट पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याला सेवा करायची आहे. आपले कष्ट तर तेवढेच प्रामाणिक पाहिजे. आपण कष्ट करतोच, एज्युकेशन घेतलेलं असतं. परत शिवाय आपल्याला कुठलीही नोकरी जर आपण नोकरीच्या संदर्भात फिरतो, आपण इंटरव्ह्यू वगैरे देतो आणि जी पण नोकरी लागते ती आपण करतो आणि ती आनंदाने पण करत असतो. पण कुठेतरी मनात येतं की आपल्याला प्रमोशन पण पाहिजे असतं. आणि काही काही महिला ज्या आहेत, पुरुष जे आहेत तर बऱ्याच वर्षापासून नोकरी करत असतात, पण प्रमोशन सुद्धा त्यांना पाहिजे असतं आणि मिळत नसतं. त्याच्यामुळे आणि ते तेवढं कॅपेबल असून सुद्धा कधी कधी प्रमोशन मिळत नाही. त्याच्यामुळेच आपल्याला सेवा करायच्या असतात. आपले म्हणजे आपण ज्या सेवा करतो, आपले कष्ट आपल्याबरोबर असणारच आहे, पण आपण ज्या सेवा करतो ना तर त्याची साथ आपल्याला मिळत असते, परमेश्वराची साथ असते. बघा, 99% जरी आपण काम करत असतो तरी त्या कामाला, त्या कष्टाला साथ ही परमेश्वराची पाहिजे. त्याच्यामुळेच 1% का होईना आपल्या आयुष्यामध्ये आपण सेवा केली पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्याला भरपूर फळ मिळत असतं सेवेचं. तुम्ही थोडीची थोडी सेवा केली, 5-10 मिनिटाची रोजची स्वामीची सेवा केली तर त्याचं एवढं मोठं भरभरून फळ आपल्याला स्वामी माऊली देत असतात. आणि जर आपण खूप सारे सेवा केल्या, आता हे उपाय जे असतात प्रमोशनसाठी असो किंवा नोकरी प्राप्तीसाठी असो, लग्नासाठी असो, अजून काही सेवा असतात आपल्या म्हणजे जे आपले उपाय असतात ते आपण केले, भरभरून केले तर आपल्याला फळ पण तेवढंच म्हणजे तेवढंच जास्त मिळतं. त्याच्यामुळे सेवा करणं खूप गरजेचं असतं. आता सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, पण जे व्यक्ती, जे स्वामी भक्त नित्य सेवा करतं तर त्याला लवकर पटकन फळ मिळतं. त्याच्यामुळेच आपण ज्या सेवा करतो ना त्याचबरोबर आपल्याला स्वामी सेवा म्हणजेच नित्य सेवा सुद्धा तितकीच करणं गरजेचं असतं. कारण की नित्य सेवा जर आपण करत असलो ना आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण, कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे नित्य सेवा सुद्धा तेवढीच गरजेची आहे. तर चला, जास्त वेळ न घेता सेवेला सुरुवात करायची. आपल्याला काय सेवा करायची आहे. आता मी नित्य सेवा करायची जेव्हा मला नोकरी पण नव्हती, आणि नोकरीच्या आधी आणि आतापर्यंत पण मी जी पण छोटी नित्यसेवा आहे जी 10-15 मिनिटाची आहे तर ती मी कधीच चुकवत नाही, ती करतेच. जेव्हा मी वेळ मिळेल, सकाळी वेळ मिळेल, संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा मी करतेच. त्याच्यामुळे मला भरभरून फळ मिळालेलं आहे. नोकरी चांगली आहे, तिथे छान पोस्ट पण आहे. आणि आपण म्हणतो ना की काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं सुद्धा लागतं. त्याच प्रकारे आपण जिथं पण नोकरी करतो ना तर तिथे खूप संघर्ष घ्यावा लागतो. उगाच आपण लगेचच्या लगेच कुठलीही गोष्ट मिळत नाही. त्याच्यासाठी खूप संघर्ष, खूप गोष्टींना सामना करावा लागतो, खूप वाईट गोष्टीचा पण अनुभव घ्यावा लागतो, तेव्हाच कुठेतरी चांगले दिवस येतात. आणि मी सुद्धा घेतलेलाच आहे. मी ज्या वेळेस नोकरी करत होते त्यावेळेस कुठे होते आणि आता कुठे आहे हे मला सुद्धा विशेष वाटतं. कारण की खूप संघर्ष पण तेवढाच केलेला आहे, वाईट गोष्टींचा सुद्धा तेवढाच सामना केलेला आहे. आणि आता चांगले दिवस सुद्धा तेवढेच आलेले आहे, फक्त स्वामी कृपेमुळे आणि माझे कष्ट, माझे कर्म याच्यावरच माझा विश्वास आहे. त्याच्यामुळेच ज्या पण मी सेवा करते ना त्याचा पटकन म्हणजे जी पण मी सेवा करते ना त्याचं पटकन त्वरित फळ मला मिळत असतं. तर आता प्रमोशनसाठी तुम्हाला काय सेवा करायची आहे. ही सेवा आहे 40 दिवसाची. 40 दिवसाच्या सेवेचा आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प फक्त एकाच सेवेचा करायचा आहे. बाकीची जी सेवा आहे तर ती मी तुम्हाला नित्य सेवा सांगणार आहे की ती तुम्हाला रोज करायची आहे. 40 दिवस करायचे आहे, पण तुम्ही जर ही सेवा रोज केली तरी आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू इतका मोठा बदल होईल की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, इतकं स्वामी माऊली आपल्याला देतील. तर आता ही रोजची नित्यसेवा काय करायची आहे. नित्यसेवा तुम्हाला माहितीच आहे, स्वामी भक्त असाल तुम्ही तर तुम्हाला नित्यसेवा ही माहीत असते. ती रोजचे क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी मंत्र, स्वामी समर्थ नामस्मरण हे आपल्याला नित्यसेवेमध्ये आहे.
आणि कालभैरव अष्टक सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. हे तर तुम्हाला करायचंच आहे, पण त्याचबरोबर अजून त्याच्यामध्ये काही सेवा ऍड करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रमोशन हे नक्की मिळेल. सेवा करताना भावशुद्ध पाहिजे, अतूट विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असतं, तेव्हाच सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. हे मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करते. कारण की काही महिला, काही पुरुष करतात सेवा, पण कुठेतरी शंका कुशंका आपल्या मनात येत असतात आणि त्यांना सेवेचं फळ त्वरित मिळत नाही. त्याच्यामुळे ते अजून नाराज होतात की स्वामी आम्हाला प्रसन्न कसे होत नाही. त्याच्यामुळे स्वामींवर अतूट विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सेवेचं फळ मिळेल. आता सुरुवातीला 40 दिवसाची सेवा करायची हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर ती सेवा कोणती करायची? क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय तुम्हाला रोज पठण करायचे आहे. 11 माळी नामस्मरण करायचं आहे. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. एक वेळेस श्री सूक्तम पठण करायचं आहे. एक वेळेस कालभैरव अष्टकम, एक वेळेस नवग्रह स्तोत्र, असं तुम्हाला पठण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. आणि या सेवेबरोबरच तुम्हाला 3 गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त करायचं आहे. 3 गुरुचरित्र पारायण म्हणजे तुम्हाला आता 7-7 दिवसाचं जर एक पारायण केलं तर तुम्हाला 21 दिवस या पारायणाला लागणार आहे. म्हणजे 3 गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे. आता संकल्प तुम्हाला माहितीच आहे, ज्यावेळेस तुम्ही संकल्प कराल त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे आणि आसन घेऊन तामन घ्यायचंय, हातात पाणी घ्यायचंय, हळद कुंकू अक्षदा पुष्प घेऊन आपलं स्वतःचं नाव आणि गोत्र उच्चार करायचा आहे. गोत्र नसेल माहिती तर आपण काश्यप या गोत्राचा उच्चार करून मनातील इच्छा आपलं नाव सांगायचंय, गोत्र सांगायचंय आणि पाणी तामनात सोडून द्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. प्रमोशन की स्वामी माऊली, मी इतके दिवस ही नोकरी करत आहे, तर आता मला प्रमोशन पाहिजे आहे, उच्च पद पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे, तर ही लवकरात लवकर माझी पूर्ण होऊ द्या. आता ही सेवा जी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती तुम्हाला करायची आहे. ही जी नित्यसेवा सांगितलेली आहे ती तर तुम्हाला 40 दिवसाची आहे, पण नित्यसेवा म्हणजे तुम्ही नित्यसेवा कराल आणि रोजची जर क्रमशः अशी सेवा करत राहिले तर एक दिवस तुमचं नक्कीच काम होणार आहे. पण जर नाही शक्य वेळेच्या अभावी तर तुम्हाला ही सेवा 40 दिवसाची करायची आहे. आणि या 40 दिवसामध्येच तुम्हाला हे गुरुचरित्राच्या पारायणाचा 3 पारायणाचा संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, काय करायचं हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्कीच लवकरात लवकर घेऊन येणार आहे. एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. आणि मारुतीला हार नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा आहे. मारुतीला तुम्ही शनिवारी सुद्धा जाऊ शकता किंवा मंगळवारी सुद्धा तुम्हाला जायचं आहे. खडीसाखर नारळ घेऊन जायचंय, अर्पण करायचंय. मारुतीरायांना सुद्धा आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. आणि मारुतीरायांची कुठलीही सेवा जर केली ना तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. हा माझा अनुभव आहे. तर एवढीच सेवा करायची आहे. सेवा परत एकदम फास्टमध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगते आहे. क्रमशः तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहे आणि 11 माळी नामस्मरण 11 माळी स्वामी चरित्र नामस्मरण करायचं आहे. एक वेळेस श्री सूक्तम वाचायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचं आहे, एक वेळेस नवग्रह स्तोत्र वाचायचं आहे. आणि एका महिन्यात म्हणजेच 7-7 दिवसाचे तुम्हाला 3 पारायणाचे गुरुचरित्राचे 3 पारायणाचे संकल्पयुक्त सेवा करायची आहे, संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे, रोज नाही शक्य. माझं तर एकंदरीत मत आहे की ही सेवा तुम्ही रोज करावी. मी आता सांगितलं पण आहे, 2दा सांगितलं, 3ऱ्यांदा सांगते. सेवा रोज करायची आहे, पण नाहीच रोज करता आली तर ह्या सेवेचा संकल्प तुम्हाला 40 दिवसाचा करायचा आहे. संकल्प सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर ही सेवा तुम्हाला 40 दिवसाची करायची आहे. आणि 40 दिवसाच्या संकल्प जेव्हा करता तेव्हा नियम अटी तुम्हाला माहितीच आहे. मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. आणि जेव्हा परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं, जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता त्यावेळेस तुम्हाला परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. घ्यायचंच नाही, खायचंच नाही, कुठलं बाहेरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं अन्न प्राशन करायचं नाहीये. आणि ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं तेवढंच गरजेचं आहे. हे जर कडक नियम तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही ही सेवा करून बघा आणि तुम्हाला सेवेचं फळ सुद्धा तेवढंच लवकर मिळणार आहे. फक्त नियम जर आपण काटेकोर पाळले तर तुम्हाला सेवेचं फळ नक्की मिळेल. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.